श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे सुनांमध्ये भेदभाव। सुमन ही एक साधी, सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुलगी। तिचा विवाह देशमुख कुटुंबात होणार असतो। शुभमंगलाच्या मंत्रांनी वातावरण भारावून गेले होते। मंगलाष्टका संपताच वधूपित्याने सुमनच्या हातावर पाणी सोडलं। डोळ्यातून अश्रू वाहू लागले। आजवर वाढलेल्या मुलीला दुसऱ्या घरात पाठवताना कुठल्याही बापाचं मन भरून येतच। सुमनच्या आईच्या डोळ्यातही पाणी आलं। सुमन, आता हेच तुझं घर, सासर म्हणजेच माहेर असं समज आणि घराला सांभाळ, तिच्या वडिलांनी तिला शेवटचं सांगितलं। सुमनने मान डोलावली। तिच्या मनात एक नवीन स्वप्न होतं। नवऱ्याच्या घरात प्रेमानं राहायचं, सगळ्यांना आपलंसं करायचं। तिने सासरच्या घरात पहिले पाऊल टाकले। देशमुख कुटुंब हे गावात प्रतिष्ठित मानलं जायचं। सासरे म्हणजे गावातील मान्यवर आणि सासू शालिनीबाई अत्यंत कडक शिस्तीच्या। सुमनने गृहप्रवेश केला। सगळ्या विधी पार पडल्या। पहिल्या दिवशी सर्वजण प्रेमाने वागले, पण सासूच्या डोळ्यात एक विचित्र शंकेची छाया होती। तुला स्वयंपाक येतो ना? शालिनीबाईंनी पहिल्याच दिवशी विचारलं। हो आई, माझी आई मला सगळं शिकवत असे, सुमनने हसत उत्तर दिलं। बरं बरं, उद्यापासून सगळं बघायला लागेल तुला। आमचं घर मोठं आहे, एक सून घर सांभाळणारी हवी। सुमनने होकारार्थी मान हलवली, पण तिच्या मनात विचार आला, सून की नोकरानी? सकाळी सुमनला लवकर उठवण्यात आलं। तिला स्वयंपाकघरात जायला सांगण्यात आलं। सुमन, आजपासून स्वयंपाक तुला करायचा आहे। मला रोज सकाळी गरम चहा लागतो आणि संपूर्ण घरचं जेवण वेळेवर हवं, सासूबाईंनी ठाम आवाजात सांगितलं। सुमनला थोडीशी भीती वाटली, पण तिने धीर धरला। ती एकटी स्वयंपाक करत राहिली। सगळ्यांना आवडेल अशी व्यवस्था केली। संध्याकाळी सर्वजण जेवायला बसले। आजची भाजी थोडीशी तिखट झाली आहे, सासूबाईंनी नाक मुरडलं। माफ करा आई, पुढच्या वेळेस लक्ष देईल, सुमनने सौम्य स्वरात उत्तर दिलं। बरं, पण शिकायचं असेल तर जपून शिक, मला आमच्या घरची अब्रू सांभाळायची आहे। सुमनच्या मनाला थोडासा धक्का बसला। तिला वाटलं, काय मी काही चूक केली का? काही दिवसांनी घरातील सगळ्या जबाबदाऱ्या सुमनवरच टाकल्या गेल्या। ती पहाटे उठून सगळं घर साफ करत असे, सगळ्यांना चहा द्यायचा, स्वयंपाक करायचा, पाहुण्यांची देखभाल करायची। तिचा नवरा आदित्य ऑफिसमध्ये बिझी असायचा। तो सुमनच्या या कामांना फारसं महत्त्व देत नसे। कधी तिला थोडी मदत करायला सांगितली तर तो म्हणायचा, आई म्हणते तसंच करावं लागतं, आपली जबाबदारी आहे ना। सुमनला हे समजू लागलं की इथे तिची फक्त सून म्हणून ओळख आहे, व्यक्ती म्हणून नव्हे। 2 वर्षांनी घरात नवीन सून आली, नेहा। ती श्रीमंत घरातील मुलगी होती, दिसायला आकर्षक आणि स्वभावाने बिनधास्त। तिला सासू सासऱ्यांनी खूप प्रेम दिलं। पहिल्याच दिवशी शालिनीबाईंनी तिच्यासाठी सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्या। वेगळी खोली, नवीन फर्निचर आणि स्वयंपाकाच्या जबाबदारीतून मुक्तता। सुमन आश्चर्यचकित झाली। तिने इतक्या वर्षात एकदाही असा सन्मान अनुभवला नव्हता। एके दिवशी सुमनने सहज विचारलं, आई, मीही 2 वर्षापूर्वी नव्याने इथे आले होते, पण मला कधी अशी मोकळीक नाही मिळाली। शालिनीबाईंनी तुसड्या सुरात उत्तर दिलं, नेहा जरा वेगळी आहे, तिला या सगळ्यांची सवय नाही, तू तर समजूतदार आहेस ना। सुमन गप्प बसली। तिला हे स्पष्ट समजलं, मोठ्या सुनेला जबाबदाऱ्या आणि लहान सुनेला फक्त मोकळीक। नेहाचं लग्न झाल्यानंतर घरात सतत तिच्या स्तुतीचा वर्षाव होऊ लागला। ती सगळ्यांच्या लाडात होती। सकाळी उठायला उशीर झाला तरी काही फरक पडत नव्हता। सासूबाई स्वतः तिच्यासाठी नाश्ता तयार करून देत। एका सकाळी नेहा 10 वाजता उठली। ती आळस देत हॉलमध्ये आली आणि तिने गोड आवाजात विचारलं, आई, माझ्यासाठी चहा मिळेल का? शालिनीबाईंनी लगेच कप भरून दिला। हे घे बाळा, तुला काही हवं असेल तर सांग, थकून जाऊ नकोस। सुमनने स्वयंपाकघरातून हे पाहिलं आणि तिला आश्चर्य वाटलं। तिला तर पहाटे 5ला उठवून घरातील सगळी कामं दिली जायची। तिला कधीच अशी विचारपूस झाली नव्हती। त्या दिवशी संध्याकाळी घरात पाहुणे आले होते।
काकू, काका आणि त्यांची मुलं. सुमन स्वयंपाकघरात धावपळ करत होती. सासूबाईंनी तिला पाहुण्यांसाठी चहा आणि फराळ तयार करायला सांगितलं. सुमनने सगळं नीट केलं. प्रत्येकाला कप दिला. तेवढ्यात काकूनी कौतुकाने विचारलं, नेहा, तुझ्या हातचा चहा खूप छान लागतोय. सासूबाईंनी लगेच उत्तर दिलं, हो ना, नेहा किती गोड हातची आहे. आमचं घर सुसंस्कृत आणि समजूतदार सून मिळाली म्हणून नशीबवान आहे. सुमन थबकली. हा चहा तिने बनवला होता, पण त्याचं श्रेय नेहाला दिलं गेलं. आई, चहा मी. सुमन काही बोलणार तोच शालिनीबाईंनी तिच्या डोळ्यांनी तिला गप्प बसण्याचा इशारा केला. सुमनला आतल्या आत अपमानाची जाणीव झाली. ती शांत राहिली, पण मनातून खचत गेली. संध्याकाळी सुमनने आदित्यशी बोलायचं ठरवलं. तो ऑफिसमधून घरी आल्यावर तिने हळूच विषय काढला. आदित्य, तुला असं वाटत नाही का की आई माझ्याशी आणि नेहाशी वेगळं वागत आहेत? आदित्यने तिच्याकडे पाहिलं आणि मोबाईल बाजूला ठेवत म्हणाला, अगं, तू उगाच मनाला लावून घेतेस. नेहा नवीन आहे. तिला जरा वेळ द्यावा लागेल आणि आईला कसं वाटतं ते तू समजून घेत जा. पण मी पण नवीन होते ना, तेव्हा मला इतकी मोकळीक मिळाली नव्हती. आईने कधी विचारलं नाही की मला काही त्रास होतोय का? सुमनचं मन दुःखाने भरून आलं. अगं, तू समजूतदार आहेस. सगळं व्यवस्थित सांभाळतेस. तुला रडगाणं गाण्याची गरज नाही. सुमनला आदित्यकडूनही अपेक्षित साथ मिळाली नाही. काही दिवसांनी नेहाचा वाढदिवस आला. संपूर्ण घर नटून थटून सजलं. मोठा केक मागवण्यात आला. पाहुणे मित्रमंडळींना बोलवण्यात आलं. नेहा आनंदाने चमकत होती. तिला सोन्याच्या बांगड्या आणि महागडा ड्रेस गिफ्ट दिला गेला. सुमनला हे सगळं पाहिलं आणि तिला आठवलं, तिच्या वाढदिवसाला मात्र घरात काहीही खास केलं गेलं नव्हतं. फक्त सासूबाईंनी तिला एक साधं साडीचं जुजबी गिफ्ट दिलं होतं. नेहाच्या वाढदिवसाच्या आनंदात कुणालाही सुमन आठवत नव्हती. नेहा सगळ्यांसमोर मोठ्या ऐटीत म्हणाली, आई, खरंच तुमच्यासारखं प्रेम मिळणं म्हणजे किती मोठं भाग्य आहे. मी खूप नशीबवान आहे की मला असं सासर मिळालं. सासूबाई हसत म्हणाल्या, हो ना, तुझ्यासारख्या मुली या घराचा खरा अभिमान आहेत. सुमनच्या मनात राग आणि दुःख एकत्र दाटून आलं. ती इतकी वर्ष हेच घर सांभाळत होती, कधीही तक्रार केली नव्हती. तिला कधीच घराचा अभिमान असं म्हटलं नव्हतं. त्या रात्री सुमन विचार करत होती. तिला स्पष्ट झालं, हा भेदभाव कायम राहणार. जर तिने आवाज उठवला नाही तर तिचं अस्तित्व दुर्लक्षितच राहील. तिला आता हा अन्याय सहन करायचा नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन उठली आणि रोजच्याप्रमाणे स्वयंपाकाला लागली. मात्र तिच्या मनात आता एक वेगळाच निर्धार होता. नेहाच्या खोलीतून हसण्याचा आवाज आला. शालिनीबाई आत जाऊन तिला उठवत होत्या. बाळा, अजून झोपलीस का? उठ लवकर, तुला आवरायचं आहे ना. सुमनने हळूच पाहिलं आणि मग ठामपणे पुढे झाली. आई, मी रोज 5 वाजता उठते आणि सगळी कामं करते. मग नेहाला तरी असा आराम का? शालिनीबाई चमकल्या. सुमन, तू परत हे प्रश्न विचारू नकोस. मोठ्या सुना जबाबदारीने घर सांभाळतात आणि नव्या सुना थोडा वेळ जुळवून घेतात. माझ्या वेळेस कुणी मला असा वेळ दिला नव्हता, नाही का? सुमनने ठाम आवाजात विचारलं. सासूबाईंचा चेहरा गडद झाला. नेहा नाश्ता करत असताना तिला सासूबाईंनी चटकन एक प्लेट वाढून दिली. हे घे बाळा, गरम पोळ्या तुझ्यासाठी ठेवल्यात. सुमनने हे पाहिलं आणि तिच्या मनात उसळणाऱ्या भावनांना आता थोपवणं कठीण झालं. ती पुढे येऊन म्हणाली, आई, मला इतक्या प्रेमाने कधी वाढलं नाही तुम्ही. शालिनीबाईंनी त्याच क्षणी तिला रागाने उत्तर दिलं, सुमन, तुला काय कमी पडलंय? तुला मी कधी उपाशी ठेवले आहे का? उपाशी ठेवणे आणि प्रेमाची कमतरता असणे यात फरक असतो आई. सुमनचं उत्तर नेमकं होतं. हे ऐकून घरात एकदम शांतता पसरली. सासूबाईंना पहिल्यांदा जाणवलं की सुमन आता हे सहन करणार नाही. संध्याकाळी आदित्य घरी आल्यावर सासूबाईंनी लगेच त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. तुझी बायको खूप बदलली आहे, तोंड वर करून उत्तर देते. आदित्यने थोडं चिडून सुमनकडे पाहिलं. सुमन, तुला काय झालंय? आईशी असा वाद घालणं योग्य नाही. सुमन त्याच्यासमोर उभी राहिली
आदित्य, मी फक्त माझ्या अधिकाराबद्दल बोलते. जर मला सून म्हणून घर चालवायची जबाबदारी आहे तर मला समान प्रेम आणि सन्मानही मिळायला हवा. मी काही चुकीचं मागते का? आदित्य गोंधळला. त्याने आजपर्यंत कधी हे तिच्या दृष्टिकोनातून पाहिलं नव्हतं, पण तो अजूनही आईच्या बाजूनेच बोलू लागला. अगं, घर चालवायला संयम लागतो. थोडं समजून घे ना. मी इतकी वर्ष संयमानेच राहिले. आता मात्र बदल हवाय. सुमनचा आत्मसन्मान आता जागरूक झाला होता. त्या रात्री सुमन विचार करत बसली. जर तिने आवाज उठवला नाही तर तिचं आयुष्य नेहमी असंच राहणार, दुसऱ्याच्या तुलनेत कमी महत्त्व मिळणार. तिने एक ठोस निर्णय घेतला. आता ती फक्त घरातील जबाबदारी निभावणार नाही तर स्वतःच्या ओळखीचा शोध घेणार. तिची एक जुनी मैत्रीण प्रिया एका छोट्या व्यवसायात होती. सुमनला आठवलं तिला स्वयंपाकाची आणि पाककलेची खूप आवड आहे. ती प्रियाला फोन करून म्हणाली, प्रिया, मी काहीतरी करायचं ठरवलंय. तुझ्याशी भेटायचंय. वा, उत्सुक आहे मी. उद्या भेटूया. हो, नक्की. सुमनच्या आयुष्यात हा पहिला टप्पा होता, स्वतःसाठी उभं राहण्याचा. दुसऱ्या दिवशी सुमन प्रियाला भेटून घरी आली तेव्हा तिच्या हातात काही कागद होते. सासूबाईंनी ते पाहिलं आणि विचारलं, हे काय आहे? आई, मी माझ्या छोट्या व्यवसायाला सुरुवात करायचं ठरवलं आहे. मी घरगुती पदार्थ तयार करून विकणार आहे. हे ऐकून सगळे घर स्तब्ध झालं. नेहा हसू दाबत विचारलं, अगं, तुला असं बाहेरचं काम करण्याची गरज काय आहे? घर नीट सांभाळ ना. सासूबाईंनीही नाराजी व्यक्त केली. आमच्या घरच्या सुनांनी असं नोकरी बिझनेस वगैरे करणं शोभत नाही. पण यावेळी सुमन मागे हटली नाही. आई, मी घर सांभाळीन, पण माझा स्वतःचं काहीतरी करायचं आहे. नेहाला सगळी सुखं सहज मिळतात, पण मला माझ्या अस्तित्वासाठी लढावं लागतंय आणि मी लढेन. दुसऱ्या दिवशी सुमन घरकाम करत असताना शालिनीबाईंनी तिला पुन्हा एकदा चिडवायला सुरुवात केली. तू बाहेरचं काम करणं सुरू केलंस म्हणजे घराचं काय होईल? शालिनीबाईंनी तीव्र आवाजात विचारलं. सुमनने शांतपणे उत्तर दिलं, आई, घराच्या कामांना धक्का लागणार नाही. मी घरची जबाबदारी पूर्ण करीन, पण माझ्या अस्तित्वाचा विचार करणेही आवश्यक आहे. शालिनीबाईंनी सुमनकडे गडगडीत नजर टाकली. माझ्या घरात असं चालणार नाही. मी तुला जी कामं शिकवली आहेत तेच तू करायची. सुमन हसली आणि म्हणाली, तुम्ही मला जे कामे शिकवले ते तुमची कामं आहेत, पण मला अजून काही शिकायचं आहे आणि मी शिकणार आहे. सासूबाईंच्या चेहऱ्यावर तिरसट हसू उमटलं, पण ती जास्त काही बोलली नाही. नेहाने जेव्हा घरात या बदलांबद्दल ऐकलं तेव्हा ती आणखी नाराज झाली. तिला घरात असलेली ताठपणाची स्थिती कायम ठेवायची होती. तुम्हाला काही करता येणार नाही सुमनताई. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही, नेहा चिडून सुमनला म्हणाली. सुमनने तिच्या नजरांमध्ये शांततेचा ठसा ठेवून उत्तर दिलं, तुझं मत महत्त्वाचं नाही. मी माझ्या पद्धतीने यश मिळवणार आहे. नेहाच्या चेहऱ्यावर असं काही जाणवलं की सुमनला एकटं टिकवून ठेवण्यासाठी वेगळी योजना बनवत होती. आदित्यच्या मनात आता काही विचार उमटत होते. त्याला नेहाची आवड आणि सासूबाईंच्या विचाराची बाजू घेणं सोपं वाटत होतं, पण सुमनला तिच्या इतर कामांमध्ये अधिकाधिक लक्ष द्यायचं होतं. सुमन, हे करून काय साधणार आहेस? तुला दिसत नाही का की घरात जास्त कामं आहेत? आदित्यने विचारलं. आदित्य, मला जे करायचं आहे त्यासाठी काहीतरी करावं लागेल. घर चालवणं आणि स्वतःला समजून घेणं ह्याच्यात फरक आहे. मला दोन्ही करायचं आहे. आदित्य चुपचाप तिला पाहत राहिला. त्याला सुमनचे शब्द हळूहळू समजायला लागले होते. सुमनने आपल्या स्वयंपाकाच्या कौशल्यावर आधारित छोटा व्यवसाय सुरू केला. ती रोज सकाळी घरातील सर्व गोष्टी पूर्ण करून ताज्या पदार्थांची टोपली तयार करत असे आणि तिच्या मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी विकायला ठेवायची. यामुळे तिला खूप समाधान मिळत असे. त्याचवेळी तिच्या घरातील संघर्षही वाढत होता. सासूबाईंनी तिला पूर्णपणे अवहेल केलं होतं. नेहाला सुमनचं यश अजिबात पचत नव्हतं. तिला वाटत होतं की जर सासूबाईंनी सुमनला मान दिला तर तिचं महत्त्व घरात कमी होईल. म्हणूनच तिने सुमनला अपमानित करण्यासाठी
नवा डाव रचला. नेहाने एक दिवस मुद्दाम सासूबाईंसमोर सुमनला सुनावलं, ताई, तुम्ही इतक्या मोठ्या व्यापारी झालात, मग घरकाम कशाला करता? आता मोलकरीणच ठेवायला हवी ना. हे ऐकताच शालिनीबाई भडकल्या. हो, आता मोठ्या झाल्या म्हणे, घरच्या जबाबदाऱ्या कोण निभावणार? सुमन गप्प राहिली. तिला कळत होतं की नेहा मुद्दामून भांडण उरकत होती, पण ती शांत राहणं पसंत करत होती. आदित्यला समजत होतं की सुमनला घरात अजूनही संपूर्ण स्वीकृती मिळालेली नाही. त्याने तिला आधार देण्याचा निर्णय घेतला. एका संध्याकाळी तो सुमनजवळ गेला आणि म्हणाला, सुमन, तुझं काम फार छान चाललंय, मला तुझा अभिमान वाटतो. सुमन थोडी भावूक झाली. पण आदित्य, आई अजूनही मला स्वीकारायला तयार नाहीत आणि नेहा तर नेहमीच माझ्याशी स्पर्धा करते. आदित्यने तिच्या हातावर हात ठेवत म्हटलं, वेळ लागेल, पण आपण हे सगळं बदलू शकतो. तू फक्त तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव. एके दिवशी सासूबाईंनी सुमनच्या हाताने बनलेले पदार्थ खाल्ले. त्यांना खूप आवडले. पण त्याच दिवशी त्यांना कळालं की सुमन हे पदार्थ विकून घरात आर्थिक मदतही करत होती. शेजारच्या काकू म्हणाल्या, शालिनीबाई, तुम्ही खूप नशिबान आहात. तुमच्या सुनेमुळे तुमच्या घराचं नाव होतंय. हे ऐकून सासूबाईंना पहिल्यांदाच अभिमान वाटला, पण त्यांना अजूनही आपल्या निर्णयावर ठाम राहायचं होतं. नेहा अजूनही हार मानायला तयार नव्हती. तिने घरात बोलता फिरता असा विषय काढला की सुमनला स्वतःच्या कामाचा एवढा अभिमान आहे की ती घराकडे लक्ष देत नाही. ती सासूबाईंना म्हणाली, आई, सुमनताई बाहेरचं काम करतात, पण घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही. उद्या जर त्या मोठ्या झाल्या, त्यांना यश मिळालं, तर त्या आपल्याला विसरूनच जातील. हे ऐकून सासूबाई पुन्हा सुमनवर संशय घेऊ लागल्या. एके दिवशी सुमनने नेहाच्या या कटाचा पुरावा मिळवला. तिने आदित्यला सर्व सांगितलं. आदित्यने ठामपणे आईला सांगितलं, आई, सुमनने कधीही घराकडे दुर्लक्ष केलं नाही. उलट तिच्यामुळे आपलं घर सुरक्षित आहे आणि नेहा मात्र तिची बदनामी करते. शालिनीबाई आता विचार करू लागल्या. त्या पहिल्यांदाच सुमनच्या बाजूने झुकू लागल्या होत्या. शालिनीबाईंना मनातून जाणवत होतं की सुमन काही चुकीचं करत नव्हती, पण इतक्या वर्षांच्या सवयीमुळे त्यांना ते लगेच स्वीकारणं अवघड जात होतं. एका संध्याकाळी त्या नेहाकडे पाहत म्हणाल्या, नेहा, खरंच सुमन घराकडे लक्ष देत नाही का? नेहाने लगेच उत्तर दिलं, आई, तुम्ही स्वतःच पाहिलं ना, त्या त्यांच्या व्यवसायात इतक्या बुडालेल्या असतात की त्यांना घरात काय चाललंय हेही ठाऊक नसतं. शालिनीबाईंनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांच्या मनात आता शंका आणि वास्तव्याची जाणीव दोन्ही एकत्र दाटू लागली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुमन घरी आली तेव्हा तिला कळालं की आज नेहाने मुद्दाम पातळ भाजी आणि कोरडी भाकरी ठेवली होती. सासूबाईंनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही, पण त्यांना हे योग्य वाटलं नव्हतं. सुमन मात्र शांत होती. तिला माहीत होतं की सत्य लवकरच समोर येईल. आदित्यनं पाहिलं की सुमन काही न बोलता जेवण जेवत आहे. त्याने आईकडे पाहून विचारलं, आई, नेहाला जेवण करायला सांगितलं असेल तर तिने नीट करायला हवं होतं की ही मुद्दाम केलेली चूक आहे? हे ऐकून शालिनीबाई चपापल्या. त्यांना आदित्यचा रोष जाणवत होता. दुसऱ्या दिवशी सुमनच्या व्यवसायातून मोठी ऑर्डर मिळाली होती. आदित्यने आईला दाखवलं की सुमनच्या कष्टामुळे घरात आर्थिक स्थैर्य आलं आहे. आई, या महिन्यात सुमनने आपल्या घरासाठी काही पैसे पाठवले. यामुळे वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडता येईल, तो म्हणाला. शालिनीबाईंना आश्चर्य वाटलं. त्यांना कधीच वाटलं नव्हतं की सुमन एवढं मोठं योगदान देऊ शकेल. त्याच वेळी नेहाला जाणवलं की आता तिचे डाव संपत चालले होते. नेहाच्या मनात अजूनही ईर्ष्या होती. तिने सासूबाईंना भडकवण्याचा प्रयत्न करत म्हटलं, आई, पण बाहेरच्या लोकांमध्ये जाऊन काम करणं स्त्रीसाठी योग्य आहे का? हे ऐकून आदित्य भडकला. नेहा, तुला माहिती आहे का की आता कित्येक स्त्रिया घराबाहेर जाऊन काम करत आहेत आणि आपलं कुटुंब सांभाळतात? सासूबाईंनीही पहिल्यांदा त्याला दुजोरा दिला. हो नेहा, मीही आता विचार करते की आपण चुकीच्या दिशेने जात होतो. सुमन जे करते ते आपल्या घरासाठीच आहे. नेहा आता गोंधळली. सासूबाई तिच्या बाजूनं बोलत होत्या. हे तिला अजिबात आवडलं नाही. शालिनीबाईंनी एका संध्याकाळी सुमनला जवळ बोलवलं.
सुमन, मला कबूल करावं लागेल की मी तुझ्या मेहनतीची कधीच किंमत केली नाही. मी तुला कायमच चुकीचं समजत राहिले, पण आता जाणवतंय की मी चुकीची होते. सुमनला यावर काही बोलता आलं नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आई, मला काही सिद्ध करायचं नव्हतं. मी फक्त माझं कर्तव्य करत होते. सासूबाई आता सुमनशी प्रेमाने बोलू लागल्या. त्यांनी पहिल्यांदा तिला घरातील काही निर्णयामध्ये विचारलं. सुमन, उद्या आपण नातवाच्या वाढदिवसाची तयारी कशी करायची? हे ऐकून सुमनला कळालं की तिचा सन्मान आता खऱ्या अर्थाने झाला आहे. नेहा मात्र आता शांत राहिली. तिला कळून चुकलं होतं की तिनं केलेले डाव अपयशी ठरले होते. एक दिवस सासूबाई सुमनजवळ आल्या आणि म्हणाल्या, सुमन, मी खूप वेळा तुला वेगवेगळ्या परीक्षांना टाकलं, पण तू कधीच खचली नाहीस. आता मला जाणवलं की खरा संयम आणि प्रेम तुझ्यात आहे. सुमन हसली. तिला कधीच सूड घ्यायचा नव्हता. तिला फक्त प्रेम हवं होतं. सुमनचा संघर्ष संपला नव्हता, पण आता तिला पाठिंबा मिळत होता. तिच्या कष्टांचा सन्मान होत होता. नेहाही हळूहळू बदलू लागली होती. तिला कळलं होतं की ईर्षेने काहीच मिळत नाही. समर्पण, संयम आणि प्रेम या तिघांमध्येच खरी जीत आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.